मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। मोताळा तालुका खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जोडण्याच्या प्रस्तावाला आता तीव्र विरोध सुरू झालाय। मोताळा तालुका बुलढाण्याच्याच कार्यक्षेत्रात कायम ठेवावा या मागणीसाठी युवक काँग्रेस कमालीची आक्रमक झाली असून आज हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। होय, मोताळा तालुक्याचा प्रस्तावित खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत। मात्र या प्रस्तावाविरोधात आता जनक्षोभ उसळलाय। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अमर राजीव कुळे यांच्या नेतृत्वाखाली आज युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी मोताळा तालुका बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली। या मागणीसाठी युवक काँग्रेसने संपूर्ण मोताळा तालुक्यात गावागावात जाऊन व्यापक स्वाक्षरी मोहीम राबवली होती। या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आज हजारो नागरिकांच्या सह्यांचे हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करून जनभावनांचा आदर राखण्याची मागणी करण्यात आली। मोताळा तालुका खामगाव अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयाला जोडण्याचा एक प्रस्ताव प्रशासनाने इथे दिलेला आहे। आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। खामगाव हा मोताळ्यापासून 60 किलोमीटर अंतर आहे आणि बुलढाणा हे 20 किलोमीटर 25 किलोमीटर अंतर आम्हाला इथे कापावं लागते। त्यामुळे आम्हाला बुलढाणा अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय हे सोयीचं आहे। यापूर्वीसुद्धा आमची कामं बुलढाण्यामध्ये होत होते। या विरोधात आम्ही संपूर्ण गावामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली। नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद या मोहिमेला दिलेला आहे। आम्ही सामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हरकती युवक काँग्रेसच्या माध्यमातून इथे आम्ही सादर केलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही एक मोताळा तालुक्याच्या वतीनं जन आंदोलन उभं करून तालुक्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। नेमकी मागणी काय आहे तुमची? मोताळा तालुका हा खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला न जोडता तो बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच ठेवावा या मागणीसह आम्ही सर्व युवक काँग्रेसचे सहकारी आज जिल्हाधिकारी महोदय यांना भेटलेलो आहे। या आंदोलनात युवक काँग्रेसचे गणेशराव पाटील, उखाभाऊ चव्हाण, मिलिंद जैस्वाल, साहेबराव डोंगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाही मार्गाने सुरू असलेला हा संघर्ष मोताळा तालुक्याच्या हक्कासाठी पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार युवक काँग्रेसने व्यक्त केला आहे। आता या तीव्र विरोधानंतर प्रशासन जनभावनांची दखल घेऊन हा निर्णय बदलणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।